तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज पूर्ण 2 आठवड्यानंतर कॉलेजला आलो आहे आणि आलो आहे त्यात आमचं नशीब एवढं गांडू आहे की आज आहे ना गेस्ट लेक्चर आहे. तर सेमिनार हॉलमध्ये सगळे पब्लिक बसवले, बघू शकताय. सोमभाऊ इकडं, सगळ्या मुली. गाण्याला यायचं नव्हतं, मला पण यायचं नव्हतं, पण आमच्या HODनी आम्हाला हात धरून पुढं ओढून आणलं आहे, कारण त्यांना माहिती आहे आम्ही पळून जाणार होतो. पण आता काय करणार नाही का, आमचं नशीब लय गांडू आहे. आता बसायचं 2 तास लेक्चर करायचं, बोर करायचं. सोम भाऊ काय म्हणशील? काहीच नाही, 2 तास फुल म्हणजे काय सांगायचे. जाऊ द्या. आता काय विषय माहिती आहे का, आमच्या HODनी आहे ना, आमच्या HODनी जरा लय स्ट्रिक्ट केलं आम्हाला, त्यामुळे यायला लागतंय. आम्ही तर आतरवाला पण फोन केला की थांब, आलो अर्ध्या तासात तुझ्यापाशी, मग आपण घरी जाऊ. माझ्यावरचे 2-3 शिवाय देतात. कोणी? हॅलो, काय रे? अरे हात धरून आणलाय रे वर. जाऊ दे, आलो, थांब. 2 तासात आलो, 2 तासात आलो. ठेव. तर चला काय जात नाही ना, करतो तो काय आपलं लेक्चर अटेंड आणि मग थोड्या वेळाने जातो घरी. मग आम्हाला आता इथनं बी जाऊ वाटायला लागले निघून, पण जाता येत नाही. शिक्षक कम फॉर कधी आत्ता बेलचं लेक्चर आहे. तर चला गाईज, बघू आजचा आपला फुल डे कसा होतोय तो. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. तर चला. दुनिया में फंसने के लिए किसी खास वक्त नहीं है. और वक्त से वक्त की क्या शिकायत करे, जब वक्त ही अपना ना रहा तो वक्त की क्या बात करे. उसने देखा हमें, उसने चाहा हमें, उसी ने ठुकराया हमें. यही तो उसकी बात है, यही तो उसकी बात है. तो गाना. तर मित्रांनो, फायनली लेक्चर संपलं आणि आम्ही चाललो आता घरी. काय नव्हतं ते लेक्चरमध्ये, ते जरा ॲक्टर होते कोणतरी नाही का, म्हणजे फिल्म इंडस्ट्रीचे छोटे मोठे गाव आहे ना, पण ॲक्टर होते. आणि त्यांचं म्हणजे लेक्चर होतं, त्यांनी जरा कॉमेडी करून दाखवली, त्यामुळं काही एवढं बोर झालं नाही. 2 तास मजा आली आम्हाला, पण काही विषय नाही. तर आता चाललं आम्ही घरी, आणि घरी गेल्यावरती बघू आता पोरं बी राहत का नाही. आत्याला मग पण काय करणार, आम्हाला सारखी पकडलं, मग जाऊ द्या म्हटलं. आता काय झालं, चला जातो घरी. तर मित्रांनो, आलोय साई अमृततुल्यला. आत्याला सुम्याला पण बोलवलेलं, आणि तिथनं युस्तोवर एवढा अवतार खराब होता ना धुळेनीने, काय सांगायचं तुम्हाला. आत्यांती पण आले, थांबा तुम्हाला दाखवतो. बघितलं का गाईस, आम्ही इपर्यंत पण दम नाही यांना, लगेच काय काय घेऊन ठेवलंय. अयो कवर, अयो कोणाचा आहे? हे झालं बाई माझा. कुठं सापडला? अरे तर मित्रांनो, आता आले नाही का निखिल भाऊ सोबत आपल्या डिलिव्हरीच्या कामाला. तुम्हाला तर माहीतच आहे. तर निखिल भाऊनी पण त्यात आज गाणं नाही आहे सोबत, गाणं दुसरीकडे घ्यायला पाहिजे सोबत. आणि मी बोलवलं आहे मला सोबत आथ्याला. आता पहिलं कुठे आहे रिक्षा? तर आथ्या पण येतो म्हणलं आहे, पुढे काय माहिती नंतर आज. तर मित्रांनो, आलं आम्ही आता कुमार सोसायटीमध्ये पार्सल द्यायला. आणि एवढं पार्सल आता एकाच बिल्डिंगमध्ये. आथ्या आलं नाही, दलिंद्र म्हणजे येऊन गेलं नाही का, त्याचे पप्पा परत खवळ, त्याला उशीर होईल म्हणून तो म्हणला जाऊ दे मी नाही आहे. मग आम्ही पण म्हणलं जाऊ द्या, काय विषय नाही, आता आम्ही दोघंच करतोय नाही का. मी आता एवढं पार्सल द्यायचे, निखिल भाऊ कॅप्टन आणि मी इथं A15मध्ये. तर लुक कसा आहे, क्वालिटी आणि क्वांटिटी एकदम. बूट तर काय घोडाच लावला आहे. कुठला होता? पुमा काय तो यो, जाऊ दे. तर चला गाईज, फोनमध्ये चार्जिंग पण नाही आहे जास्त, त्यामुळं
मी आता करतो जरा लवकर लवकर आवडतो, पटपट आवडतो, कारण दोघंच आज तिघं पण नाही. तर गाईड सोसायटीतली काय काय माणसं किती चांगले असतात बघा. कुत्र्यांसाठी सेपरेट एवढं मोठं पेडिग्रीचं मागवलंय. आणि काय काय असतात की त्यांना एवढं मारतात नाही का, म्हणजे प्राण्यांवर पण दया करत नाही. ते किती चांगले असतात बघा. हे असलं पुण्यांचेच फळं असतात त्यांची काहीतरी. तर गाईज फायनली जेवण बिवण करून आलोय आम्ही सगळे चप्पल, आणि एवढे जण कॉफी प्यायला आलोय. गणेशचा आणि माझा खर्च आहे. गाईस खोटं बोलते, माझा खर्च आहे. पूर्ण हा चालतंय, अथर्वाचा खर्च आहे. चालतंय आता कर, चल ब्लॉग मध्ये दाखवणार. का रे पी काय तंबाखू खाल्ली का? सौरभ भाईचा खर्च आहे आज. झाली माही बाहेर आली. तरी चला काय कॉफी विकूच येतो. गाईज आज पेमेंट आम्ही केले म्हणून वेटर ठेवलेत आम्ही आज. 6 कॉफी आणायला 4 जण. हे स्नॅप काय बाईली पोर आहेत आमची. हे नाही थांब, मी पण टाक.